गेली 50 वर्ष मुंबई हे देशाचं आर्थिक इंजिन म्हणून ओळखलं जात होतं, पण आता हीच ओळख रायगड जिल्ह्याला मिळणार आहे. उद्योगधंद्याचं खरं मॅग्नेट आतापासून रायगड जिल्हा बनणार आहे. नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे हे एक एअरपोर्ट झाल्यामुळे आपल्या GDP मध्ये 1% फरक पडणार आहे. एवढी ताकद या एका एअरपोर्टची या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये उरण हे जरी आमचं एक छोटं शहर असलं तरी देखील मला असं वाटतं की या आधुनिक भारतामध्ये, आधुनिक महाराष्ट्रामध्ये जी आधुनिकता अपेक्षित आहे ती आधुनिकता या शहराला देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे. नवी मुंबई एअरपोर्टमुळे उरण शहर आता एक विकसित शहर म्हणून उदयास येणार आहे. त्यामुळेच इथे नियोजित विकास झाला पाहिजे हा फडणवीसांचा उद्देश आहे.